अनेकदा जेव्हा आपण वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे आपण एका अचूकतेची अपेक्षा करतो. येस. अगदी इंजिनिअरिंग सारखं. हो, अगदी ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. म्हणजे बघा, तुमचा हात मोडला तर एक्सरे मध्ये ती पांढरी तुटलेली रेघ एकदम स्पष्ट दिसते. हो हो. डॉक्टर बोट ठेवून ठामपणे सांगतात, हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. तिथे कोणतीही शंका नसते. अजिबात नाही. मानवी शरीराचं हे मोजमाप अत्यंत गणितीय पद्धतीने करता येतं. पण हे फक्त शरीराच्या बाबतीत शक्य आहे, कारण तिथे विज्ञानाचे नियम लागू होतात. पण जेव्हा याच माणसाच्या मनाचा किंवा त्याच्या स्वभावाचा विचार सुरू होतो ना, तेव्हा हे एक्सरे मशीन काहीच कामाचं नसतं. हो ना. मन म्हणजे एकदम गुंतागुंतीचा प्रदेश. नक्कीच. तिथे कोणतीही गोष्ट फक्त काळी किंवा पांढरी नसते. ग्रे शेड्स म्हणजे करड्या रंगाच्या असंख्य छटा तिथे असतात. आणि म्हणूनच या गुंतागुंतीच्या प्रदेशात डोकावणं नेहमीच आकर्षक असतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच काही अफाट, विक्षिप्त आणि विलक्षण माणसांच्या जगाचा वेध घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे खूपच समृद्ध असा संदर्भ आहे. प्रसिद्ध मराठी साहित्यिक व.पु. काळे यांचं चेअर्स हे पुस्तक. क्या बात आहे. वपूंची शैलीच वेगळी आहे. माणसांना पारखण्याची, त्यांच्यातील त्रुटींसकट त्यांचं वेगळेपण साजरं करण्याची त्यांची जी हातोटी आहे ती आपण उलगडणार आहोत. अगदी. पण या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगायचा आहे. रावेरचे डॉक्टर राजीव यांची कथा आहे. अच्छा. हो. एकदा एका भयंकर अपघातातून ते आणि त्यांचे मित्र जात होते. एका मेटाडोरचा भीषण अपघात झाला होता. त्यातली सर्व माणसं जागीच ठार झाली होती. परिस्थिती इतकी भयंकर होती की कोणाचाही चेहरा ओळखण्यासारखा राहिला नव्हता. बापरे, खूपच भयंकर. ते दृश्य पाहून सगळेच स्तब्ध झाले. अशावेळी एका मित्राने राजीव यांना विचारलं, राजीव, जर उद्या तुझ्या बाबतीत असा प्रसंग ओढवला तर तुझी बॉडी आम्ही कशी ओळखायची? मृत्यूच्या छायेत असताना असा प्रश्न विचारणं म्हणजे खूपच अस्वस्थ करणारं आहे. साहजिकच. पण या प्रश्नावर डॉक्टर राजीव यांनी क्षणाचाही विचार न करता दिलेलं उत्तर मला वाटतं मानवी मनाचा एक वेगळाच तळ गाठणार होतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, ज्या प्रेताच्या हातात वपूंचं पुस्तक असेल तीच माझी बॉडी. अंगावर काटा आला. हो ना. माणसाचं साहित्यावर, त्यातील शब्दांवर आणि पात्रांवर किती अफाट प्रेम असू शकतं याचा हा सर्वोच्च पुरावा आहे. खरं तर यातून साहित्याची ताकद तर दिसतेच, पण वाचक स्वतःला त्या पात्रांमध्ये कसा शोधतो हेही स्पष्ट होतं. वपूंच्या चिअर्स या पुस्तकात अशीच काही माणसं आहेत ज्यांनी वाचकांना जगण्याची एक नवी दृष्टी दिली. अगदी बरोबर. मुळात चिअर्स या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित ठेवतो. बरोबर. मित्रमंडळी एकत्र आली की आपण चिअर्स म्हणतो, हो, ग्लास उंचावून. पण वपूंनी या शब्दाला एक अत्यंत गहिरा अर्थ दिलाय. त्यांच्या मते काही माणसं केवळ आपल्या सोबत नसतात, तर ती आपल्या जगण्याला एक ऊब देतात. ऊब म्हणजे नक्की कसं? एका रूपकातून हे फार सुंदररित्या सांगता येईल. समजा कडाक्याच्या थंडीत यमुनेच्या गोठवणाऱ्या पाण्यात एक पहारेकरी रात्रभर उभा आहे. त्याला ही थंडी सहन करण्याची ताकद कुठून मिळते? तर दुरून दिसणाऱ्या बादशहाच्या महालातील एका दिव्याच्या प्रकाशातून. तो दिवा प्रत्यक्ष उष्णता देत नसतो, पण कुठेतरी उजेड आहे ही जाणीव त्या पहारेकऱ्याला जिवंत ठेवते. खरंय, काय विलक्षण रूपक आहे हे. म्हणजे ही ऊब देणारी माणसं प्रत्यक्ष आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवत नसतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाने आपल्याला त्या प्रश्नांशी लढण्याची ताकद मिळते. खरंय. पण ही ऊब नेमकी असती तरी कशी? कारण संदर्भ साहित्यातून आपण ज्या माणसांच्या कथा वाचतो ती काही सर्वसामान्य साचेबद्ध आयुष्य जगणारी 9 ते 5 नोकरी करणारी माणसं नक्कीच नाहीत. त्यांच्यात एक प्रकारचा वेडेपणा दिसतो. मला वाटतं तो वेडेपणा नाहीये, ती स्वतःच्या अस्तित्वाची अत्यंत प्रखर जाणीव आहे. आपण प्रस्थापितांच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी अनेकदा स्वतःच्या स्वभावाला मुरड घालतो, हो ना? सतत घालतो, तडजोडी करतो. पण या पुस्तकातील माणसं अशी आहेत ज्यांनी स्वतःच्या अटींवर जगण्याचा मार्ग निवडला. त्यांनी जगाच्या व्याख्येनुसार स्वतःला बदलण्याऐवजी स्वतःच्या व्याख्येनुसार जगाला त्यांना स्वीकारायला भाग पाडलं. म्हणजे आजच्या आधुनिक कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर हे एक अत्यंत उच्च दर्जाचं फिअरलेस पर्सनल ब्रँडिंग आहे. अगदी योग्य शब्द वापरलात, फिअरलेस पर्सनल ब्रँडिंग. अण्णा पुराणिक यांचं उदाहरण पाहिल्यावर हेच जाणवतं. अण्णा पुराणिक हे पेशाने राजज्योतिषी होते, पण त्यांची महत्वाकांक्षा बघा. त्यांना बॅरिस्टर जिनांसारख्या अत्यंत विक्षिप्त, तापट आणि त्या काळातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एकाची भेट घ्यायची होती. हो, आणि जिनांचा फटकळ स्वभाव तर संपूर्ण देशाला माहीत होता. तरीही अण्णांनी जिद्दीने त्यांच्याकडून 5 मिनिटांची वेळ मिळवली.
या भेटीमागचं मानसशास्त्र खूप रंजक आहे. अण्णांना जिनांकडून कोणतीही राजकीय किंवा वैयक्तिक अपेक्षा नव्हती. त्यांच्या मते ज्या माणसाने एका स्वतंत्र राष्ट्राची उभारणी करण्याची ताकद दाखवली आहे तो माणूस सर्वसामान्य असूच शकत नाही. एका असामान्य व्यक्तिमत्वाला जवळून पाहण्याची ती ओढ होती. नक्कीच. पण प्रत्यक्षात त्या 5 मिनिटात घडलं काय? जिनांनी त्या 5 पैकी 4 मिनिटे केवळ अण्णांवर आणि ज्योतिषशास्त्रावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करण्यात घालवली. हे सगळं थोतांड आहे असं ते सांगत राहिले. आणि अशा वेळी सर्वसामान्य माणूस एकतर अपमानित होऊन निघून गेला असता किंवा गप्प बसून ऐकून घेतलं असतं. हो ना. पण अण्णांनी तिथे जे केलं तो खऱ्या अर्थाने एक माईक ड्रॉप मोमेंट होता. काय केलं त्यांनी? त्यांनी थेट जिनांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, तुमच्यासारख्या माणसाने ही 4 मिनिटात चांगलं बोलण्यात घालवली असती तर अधिक योग्य नसतं का? बापरे. कोणत्याही बलाढ्य सत्तेसमोर उभं राहून असा रोखठोक सवाल करण्यासाठी अफाट आत्मविश्वास लागतो. या एका वाक्याने त्या खोलीतील सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं असेल. अगदी. जिनांना सवय होती ती त्यांच्या प्रत्येक शब्दावर माना डोलावणाऱ्या अनुयायांची. किंवा त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळणाऱ्या विरोधकांची. पण अण्णांच्या या वाक्यात ना स्वार्थ होता ना राजकीय हेतू. तिथे फक्त एक निखळ आणि परखड सत्य होतं. आणि याचं फळ म्हणून जिना रागावले नाहीत. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी अण्णांना स्वतःहून पुन्हा बोलावलं आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने चर्चा केली. हे खरोखरच अचंबित करणार आहे. मोठेपणाला न घाबरता थेट भिडण्याची ही वृत्ती कशी तयार होते? मला वाटतं जेव्हा तुम्ही कोणाकडूनही कसल्याही मुपदल्याची अपेक्षा ठेवत नाही तेव्हा तुमच्यात ही निर्भयता आपोआप येते. पुस्तकातील भावे अण्णा या व्यक्तिरेखेतूनही हेच सिद्ध होतं. हो, ज्वलंत आणि प्रखर विचार असलेली ही व्यक्ती जिने आपल्या तत्वांची कधीही तडजोड केली नाही. या माणसांचा हा अहंकार नव्हता का? नाही, अहंकार नाही. स्वतःच्या अस्मितेवर आणि कलेवर असलेला तो प्रचंड विश्वास होता. ही माणसं स्वतःच्या गाभ्याशी इतकी प्रामाणिक होती की त्यांना जगाच्या प्रमाणपत्राची गरज भासली नाही. यात स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या माणसांच्या यादीत आणखी एक अफाट व्यक्तिमत्व आहे, भाऊसाहेब पाटणकर. भाऊसाहेब पाटणकर. ते केवळ फौजदारी वकील नव्हते तर उत्तम शायरही होते. त्यांचं जीवन एखाद्या नाटकासारखं होतं. त्यांच्या एका अशिलावर खुनाचा आरोप होता आणि फिर्यादी पक्षाचा दावा होता की हा अशील छपरातून घरात घुसला आणि त्याने खून केला. आणि ह्या केसमध्ये भाऊसाहेबांनी न्यायालयात जो युक्तिवाद केला तो निव्वळ कायदेशीर नव्हता. तो मानवी वर्तणुकीचा एक मोठा प्रयोग होता. हो, ती घटना वाचताना तर अवाक व्हायला होतं. भाऊसाहेबांनी एका अत्यंत धिप्पाड आणि दणकट हवालदाराला त्या घटनास्थळाच्या कुजक्या छपरावर चढायला लावलं. आणि साहजिकच हवालदाराच्या वजनाने ते छप्पर कोसळलं. बरोबर. यातून त्यांनी न्यायाधीशांसमोर अत्यंत नाट्यमयरित्या सिद्ध केलं की जर हा हवालदार या छपरातून आत जाऊ शकत नाही तर त्यांचा अशील त्यातून कसा घुसेल? हा नुसता डोकेबाजपणा नाहीये. ही एक प्रकारची जबरदस्त थिएट्रॅलिटी आहे. यामागे भाऊसाहेबांची एक विशिष्ट मानसिकता दडलेली दिसते. त्यांना केवळ तर्क लढवायचं नव्हतं तर सत्याला मूर्त रूप द्यायचं होतं. हीच ऐट आणि हाच डौल त्यांच्या शायरीच्या मैफिलीतही दिसायचा. ते श्रोत्यांकडे दाद मागत नसत तर टाळी मागत. या फरकावर थोडं बोलूया. हो, दाद आणि टाळी यात इतका काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. दाद ही बौद्धिक असते, ती ओठांवर असते आणि ती अंतर राखून दिली जाते. पण टाळी हा थेट स्पर्श असतो. अच्छा, म्हणजे ती एक ऊर्जा असते. अगदी. ती ऊर्जा असते जी एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रवाहित होते. भाऊसाहेबांना हा भौतिक आणि भावनिक स्पर्श हवा होता. ते इतके निडर होते की त्यांनी देवालाही अत्यंत आत्मसन्मानाने न्यायालयात खेचल्यासारखे जाब विचारले. हो, ते वाक्य, आमची काळजी करू नकोस, आम्ही नरकात गेलो तरी तिथे येऊ नकोस, हा त्यांचा देवाला दिलेला दम म्हणजे त्यांच्या पुरुषार्थाचा आणि जगण्यावरच्या अफाट प्रेमाचा कळस होता. खरंय. पण भाऊसाहेब किंवा अण्णा पुराणिक यांची ही आक्रमकता पाहिल्यानंतर एक विचार मनात येतो. आपण स्वतःचा सन्मान मिळवण्यासाठी नेहमी अशी आक्रमक किंवा डौलदार भूमिकाच घेतली पाहिजे का? म्हणजे? जर तुमच्याकडे ही ताकद नसेल किंवा तुम्ही अत्यंत हतबल परिस्थितीत असाल तर मग तुमचा सन्मान कसा टिकवायचा? कारण याच संदर्भामध्ये रामू भैया दाते आणि पी.के. यांची व्यक्तिचित्रे एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडतात. अगदी रास्त विचार आहे हा. रामू भैया आणि पी.के. यांच्या कथा आपल्याला शिकवतात की करुणा आणि शांतता हे आक्रमकतेपेक्षा मोठं शस्त्र असू शकतं. रामू भैया दाते हे अत्यंत रसिक आणि कलाकारांचे निस्सीम चाहते. त्यांच्या मैत्रीची पातळी समजण्यासाठी बोरगावकरांचा प्रसंग खूप महत्वाचा आहे.
हो, दोघेही मित्र आजारी होते. दोघांनाही हृदयविकाराचा झटका आलेला आणि डॉक्टरांनी दोघांनाही हालचाल करण्यास सक्त मनाई केली होती. तरीही रामू भैयांनी मित्राला भेटण्याची जी शक्कल लढवली ती डोळ्यात पाणी आणणारी आहे. ते स्वतः गाडीतून खाली उतरणार नाहीत आणि बोरगावकर खिडकीजवळ येऊन फक्त आपला हात बाहेर काढतील. जेणेकरून रामू भैयांना त्यांचा हात तरी दिसेल. पण मैत्रीचा हा हळवेपणा एका बाजूला असताना रामू भैयांच्या स्वतःच्या अपघाताची घटना मात्र मानवी मूल्यांची एक मोठी परीक्षा होती. अपघातानंतर जेव्हा रामूभैया वेदनेने विव्हळत हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा एका परिचारिकेने म्हणजे नर्सने त्यांना अत्यंत उद्धटपणे चिल्लावमत असं सुनावलं. शारीरिक वेदनेपेक्षा हा मानसिक अपमान अधिक भयंकर असतो. नक्कीच, जेव्हा तुम्ही पूर्णपणे असहाय्य असता तेव्हा कोणीतरी तुमच्या दुःखाची खिल्ली उडवणे हा मानवी पातळीवरचा सर्वात मोठा आघात असतो. आणि साधारणपणे अशा परिस्थितीत माणूस काय करतो? तो सूड घेण्याची संधी शोधतो. योगायोगाने ती संधी रामू भैयांना मिळालीही. काही काळानंतर त्याच परिचारिकेच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी तिला एका शिफारस पत्राची गरज पडली आणि ती रामू भैयांकडे आली. आणि इथेच एक मोठा धक्का बसतो. रामूभैयांनी तिला हसून ते पत्र लिहून दिलं. आजच्या काळात आपण याला कदाचित टॉक्झिक पॉझिटिव्हिटी किंवा व्यावहारिक मूर्खपणा म्हणू. ज्या स्त्रीने तुम्हाला सर्वात हतबल अपमानित केलं तिला तुम्ही मदत का करताय? यात स्वतःचा स्वाभिमान गमावल्यासारखं नाही का वाटत? वरवर पाहता हे कमकुवतपणाचं लक्षण वाटू शकतं, पण याच्या मुळाशी गेलं तर लक्षात येईल की हा रामूभैयांचा सर्वात मोठा नैतिक विजय होता. कसा काय? त्यांनी घरच्यांना सांगितलं कसं वागावं हे तिला कळलं नाही. आता मी पण तिच्यासारखं वागलो तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? बापरे, हा विचार खूप खोल आहे. यामागील मानसशास्त्र असं आहे की तुम्ही इतरांच्या वाईट वागणुकीला तुमच्या मूल्यांची रूपरेषा बदलू देत नाही. जर त्यांनी सूड उगवला असता तर ते त्या परिचारिकेच्या पातळीवर जाऊन पोहोचले असते. माफ करून त्यांनी स्वतःची नैतिक उंची अबाधित ठेवली. म्हणजे दुसऱ्याच्या कटुतेला स्वतःमध्ये प्रवेश न करू देणं हा खरा बचाव आहे. आणि याच तत्वज्ञानाचं आणखी एक टोकदार उदाहरण आपल्याला पीके या व्यक्तिरेखेतून पाहायला मिळतं. पीके म्हणजे ब्रिटिश काळात 50 रुपये पगारावर काम करणारा एक सामान्य टायपिस्ट. पण त्याच्याकडे महात्मा गांधींपासून ते नेहरूंपर्यंत सर्वांच्या अटकेची गुप्त माहिती असायची. पीके यांच्याकडे असलेल्या माहितीचं मूल्य पैशात करता येण्यासारखं नव्हतं. त्यांनी ती बातमी थोडी जरी फोडली असती तरी ते रातोरातच श्रीमंत झाले असते. पण त्यांनी सेवकाचा धर्म पाळला. इमानाची ही पातळी सर्वोच्च होती. पण त्यांच्या निवृत्तीनंतरची जी घटना आहे ना ती मला प्रचंड अस्वस्थ करते. निवृत्तीनंतर त्यांनी एका दारुड्याचा संसार सावरण्यासाठी स्वतःचे हजारो रुपये खर्च केले. हो, त्याला हॉटेलमध्ये नेऊन चांगली दारू पाजली जेणेकरून तो घरी जाऊन बायकोला मारहाण करणार नाही. आजच्या जगात याला आपण बॅड ROI ऑन एम्पथी म्हणजे सहानुभूतीवर मिळालेला अत्यंत वाईट परतावा म्हणू. कारण शेवटी त्या दारुड्याने पीके यांच्यावरच त्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचा अत्यंत घाणेरडा आरोप केला. हो, हा खूप मोठा आघात होता. इथे माझा प्रश्न असा आहे की एखादा माणूस बदलणार नाही हे माहीत असूनही त्याच्यावर वेळ आणि पैसा का उधळायचा? हा व्यावहारिक मूर्खपणा नाही का? हा प्रश्न खूप साहजिक आहे. पण पीके यांच्या वागणुकीचं विश्लेषण करताना आपल्याला समाजसेवेची एक नवीन व्याख्या समजून घ्यावी लागेल. खरी समाजसेवा ही परिणामांची अपेक्षा ठेवून केली जात नाही. अच्छा. पीके यांनी आपले कर्म आणि त्यातून मिळणारे फळ या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या केल्या होत्या. त्यांनी जो प्रयत्न केला तो स्वतःच्या समाधानासाठी आणि एका माणसाला माणुसकीच्या मार्गावर आणण्यासाठी केला होता. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी स्वतःची शांती दुसऱ्याच्या कृतज्ञतेवर अवलंबून ठेवली नाही? बरोबर. त्यांनी आपल्या चांगुलपणाला एका स्वतंत्र चलासारखं म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबलसारखं मानलं, ज्यामुळे समोरच्याच्या विश्वासघाताचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. अगदी अचूक. आणि यामुळेच त्यांना तो कटू अनुभव पचवण्याची ताकद मिळाली. त्यांनी एका वाईट अनुभवामुळे संपूर्ण मानवजातीवरचा विश्वास गमावला नाही. उलट त्या अपयशाने त्यांना एका अधिक व्यापक आणि निखळ समाजकार्याकडे नेलं. नेत्रदानाची चळवळ. एका दृष्टीहीन विद्यार्थ्यासाठी ते रोज 4 तास वाचन करीत असत, ज्याच्या जोरावर तो विद्यार्थी पुढे PhD पर्यंत पोचला. रामू भैया आणि पीके यांच्या कथा आपल्याला हेच सांगतात की माणसांकडून येणारी कटुता पचवूनही स्वतःचा माणुसकीचा धर्म न सोडणं हे सर्वात मोठं बळ आहे. ही जी आंतरिक ताकद असते ना, जी माणसाला अपयशातूनही उभं करते, तीच ताकद कलेच्या प्रांतात एका वेगळ्या अस्वस्थतेचं रूप घेते.
हो, आता आपण मानवी स्वभावाची सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरची ताकद पाहिली, पण आता आपण अशा जगाकडे वळूया जिथे विदूषकाच्या चेहऱ्यामागे अश्रू असतात. आणि तत्वज्ञानामागे भयंकर अस्वस्थता असते. मधु आपटे यांचं नाव घेतलं की एक हसरा, तोत्रा चेहरा आपोआप डोळ्यांसमोर येतो. आयुष्यभर बालनट म्हणून राहिलेल्या मधु आपटे यांच्या तोत्रेपणाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. हो, श्रीगणेशा म्हणताना अडकल्यामुळे एका निर्मात्याकडून जास्तीचे 25 रुपये मिळवण्याचा त्यांचा बालिशपणा असो, किंवा शिवाजीनगर म्हणता येत नाही म्हणून जास्तीचे पैसे मोजून थेट पुणेचे तिकीट काढण्याची त्यांची अडचण असो. हे प्रसंग वाचताना आपल्याला हसू आवरत नाही. पण या हास्याच्या पडद्यामागं जे सत्य दडलेलं आहे ते अत्यंत भेसूर आहे. मला इथे तो रॉबिन विल्यम्स पॅराडॉक्स आठवतो. जे लोक जगाला सर्वात जास्त हसवतात त्यांच्याच आयुष्यात सर्वात जास्त दुःख आणि नैराश्य का असते. हा कलेच्या दुनियेतील सर्वात मोठा आणि क्रूर विरोधाभास आहे. साहित्यातील संदर्भ स्पष्ट करतो की मधु आपट्यांच्या या हास्यामागे आपल्या आईला पैसे पाठवण्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता आणि उपेक्षांचा एक मोठा इतिहास आहे. वपुलनी एक अत्यंत भेदक रूपक वापरलंय. माशाच्या डोळ्यातील पाण्यासारखं त्यांचं दुःख कुणाला का दिसत नाही. कलाकाराची ही अस्वस्थताच त्याच्या कलेचं इंधन बनते. मधु आपटे स्वतःच्या दुःखावर, स्वतःच्या व्यंगावर हसू शकले कारण त्यांनी जीवनातील दाहकता इतक्या जवळून पाहिली होती की त्या पलीकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे विनोदाशिवाय दुसरं कोणतंही माध्यम उरलं नव्हतं. अगदी बरोबर. विनोद हे त्यांच्यासाठी बचावाचं साधन होतं. आणि कलेच्या याच प्रांतात आपण जेव्हा मोहन वाघ यांच्या कथेकडे येतो तेव्हा एक अत्यंत बुचकळ्यात टाकणारा प्रसंग समोर येतो. एका फोटोग्राफरची आणि चक्क खऱ्या जंगलच्या वाघाची भेट. हो, हा प्रसंग खूप वेगळा आहे. इथे मला एक शंका स्पष्ट करायची आहे. हे सगळं प्रत्यक्षात घडलंय का? एक खरा वाघ एका माणसाशी कसा काय बोलू शकतो? हे काय मॅजिक रिअलिझम आहे की काही कल्पित कथा? हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. ही कोणतीही प्रत्यक्ष घडलेली घटना नाहीये. हे वपुंनी वापरलेले एक अत्यंत ताकदवान रूपक आहे, किंवा आपण याला सररियल साहित्यिक तंत्र म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे रूपक आहे. हो, मोहन वाघ यांच्या मनातील मानवी समाजाबद्दलची जी उपहासात्मक भावना आहे ती वपुंनी या वाघाच्या माध्यमातून मांडली आहे. म्हणजे मानवी ढोंगीपणावर प्रहार करण्यासाठी प्राण्याचा वापर केला आहे. बरोबर. तो जंगलचा वाघ मोहन वाघांना सांगतो की मानवी कपड्यांची आणि फॅशनच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लीलतेची त्याला भीती वाटते. बापरे, जरा विचार करा. जंगलात हिंस्रपणे जगणाऱ्या प्राण्याला माणसाच्या कपड्यांची आणि त्याच्या सभ्यतेच्या मुखवट्याखाली दडलेल्या विकृतीची भीती वाटते. हा मानवी ढोंगीपणावरचा सर्वात मोठा प्रहार आहे. खरंच, कला ही कोणतीही चौकट मानत नाही आणि कधीकधी मानवांपेक्षा प्राणी अधिक प्रामाणिक असू शकतात हे यातून सिद्ध होतं. आणि या अस्वस्थतेच्या शृंखलेत आपण सुधीर मोघे यांना कसे विसरू शकतो? एका जागी न थांबणारा, काळाच्या बरोबरीने धावणारा हा कलंदर कवी. आपले रस्ते औचित कसे कुठे जोडले हा त्यांचा प्रश्न केवळ 2 व्यक्तींपुरता मर्यादित नाही, तर तो मानवी नात्यांच्या अनिश्चिततेवर भाष्य करतो. सुधीर मोघे यांची अस्वस्थता ही एका तत्वज्ञानाची अस्वस्थता आहे. ते देवावर रागावून त्याला आंधळा दगड म्हणण्याइतके थेट आणि स्पष्ट वक्ते आहेत. पण त्याचवेळी प्रेमाची अत्यंत नाजूक आणि हळवी स्पंदनेही ते तितक्याच उत्कटतेने त्यांच्या कवितेतून टिपतात. ही जी आंतरिक धगधग असते ना, तीच एका खऱ्या कलाकाराला सतत प्रवाही ठेवते. तो कधीही साकळत नाही. तर मंडळी, या संपूर्ण वैचारिक प्रवासात आपण मानवी स्वभावाचे अनेक पदर उलगडले. अण्णा पुराणिक आणि भाऊसाहेब पाटणकर यांची स्वतःच्या अटींवर जगणारी, कोणतीही तडजोड न करणारी निर्भय वृत्ती आपण पाहिली. दुसरीकडे रामूभैया गाते आणि पीके यांची अत्यंत कठीण प्रसंगातही माणुसकीचा धर्म न सोडणारी निरपेक्ष आणि निस्वार्थ प्रवृत्ती आपण समजून घेतली. आणि शेवटी मधु आपटे तसेच सुधीर मोघे यांच्यासारख्या कलाकारांची समाजातील ढोंगीपणा आणि स्वतःच्या दुःखाशी चाललेली ती अस्वस्थ धडपड आपण अनुभवली. या साऱ्या कथा केवळ जुन्या आठवणींचा संग्रह नाहीयेत. हा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा एक नवीन चष्मा आहे. आपण अनेकदा माणसांना त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या बँक बॅलन्सवरून किंवा त्यांच्या बाह्य वर्तनावरून पारखतो. पण त्यांच्या ढोंगाखाली दडलेला खरा माणूस, त्यांच्या मनातील युद्ध आणि त्यांची मूल्य समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी खरे. आपण प्रत्येक जण एक वेगळी लढाई लढत असतो. आणि म्हणूनच या चर्चेचा शेवट मी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करू इच्छितो. हो. वपुंनी आपल्या आयुष्यात आलेल्या या अफाट माणसांवर चेअर्स लिहिलं. त्यांनी या माणसांमधलं वेगळेपण अचूक टिपलं आणि साजरं केलं. हो. पण समजा जर उद्या कोणीतरी आपल्या जीवनावर, आपल्या मित्रमंडळींवर एखादं पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकातील प्रमुख पात्र कोण असतील? आपली जागा त्यात कुठे असेल?
हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. आणि त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न, सुरुवातीला आपण डॉक्टर राजीव यांच्या अपघाताची कथा ऐकली. ज्या प्रेताच्या हातात वपूंचं पुस्तक असेल, ती बॉडी माझी. जेव्हा मृत्यू समोर असतो, जेव्हा आपली सर्व बाह्य ओळख हिरावून घेतली जाते, तेव्हा आपली खरी ओळख कशाने ठरते? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण स्वतः अशा लायकीचे आहोत का की आपल्या जाण्यानंतर कोणीतरी आपल्या जगण्यातील प्रामाणिकपणावर आणि माणुसकीवर कृतज्ञतेने एक रूपकात्मक चिअर्स म्हणेल? आपल्या जगण्यात ती ऊब आहे का यावर नक्की विचार करा.